नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या एपिसोडमध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 16व्या श्लोकापासून आपण सुरू करणार आहोत. प्रथम मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून अध्याय 2 श्लोक 16व्यापासून मी आता सुरुवात करत आहे. श्लोक 16. जे नाही ते आहेसे होत नाही. बरं का, जे नाही ते आहेसे होत नाही आणि जे आहे ते नाहीसे होत नाही. असा आहे आणि नाहीचा तत्वज्ञानी पुरुषांनी अंत बघितलेला आहे. म्हणजे त्याचा शेवट बघून त्यांनी निर्णय केला आहे. भगवद्गीतेतील हा एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. तो आपण नीट समजून घेऊया. सत आणि असत असे 2 शब्द इथे आलेले आहेत, नाही का. आपल्या नेहमीच्या समजुतीप्रमाणे सत म्हणजे जे चांगलं आहे ते खरं, आणि असत म्हणजे काय म्हणतो आपण की जे वाईट नाही ते असत्य. तर इथे सत आणि असतचे काय अर्थ आहेत. सत म्हणजे एक्झिस्टन्स, प्युअर एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, आहेपणा, असणेपणा. हे सत या शब्दानं दाखवलं जातं. आणि असत हा जो शब्द आहे तो काय दाखवतो तर नसणेपणा, नॉन एक्झिस्टन्स. बरोबर. त्यामुळे 2 गोष्टी घडतात जगतामध्ये. एक आहे सतचा विभाग आणि दुसरा पडतो असतचा विभाग. सत म्हणजे काय की जे सदा सर्वदा होतं, आहे आणि राहील. त्याचं एक्झिस्टन्स हे सदा सर्वदा आहे. आणि असतमध्ये काय जाऊन पडतं की जे काल नव्हतं, आज नाही आणि उद्याही नसेल. आणि या दोघांच्या मध्ये बरं का एक तिसरा प्रकार येऊन घुसडतो, मिथ्या. म्हणजे धड असत पण नाही आणि सत पण नाही. कसं काय तर मिथ्या म्हणजे काय तर जे मला अनुभवाला येतं आहे, बरं का, जे मी बघते आहे, जे मला दिसतं आहे, पण तरीसुद्धा त्याचं अस्तित्व, त्याचं एक्झिस्टन्स हे त्या गोष्टीचं स्वतःचं असं नाही. त्यामुळे ते बॉरोड एक्झिस्टन्स आहे. त्यानं ते घेतलेलं आहे बरोबर. त्यामुळे ते
जन्माला येतं, काही काळ ते असतं आणि नंतर ते नष्ट होतं. त्यामुळे असंच इथे दोन अर्थ होतात. एक म्हणजे पूर्णपणे नॉन एक्झिस्टन्स आणि दुसरा अर्थ काय होतो, मिथ्या. म्हणजे आत्ता ते मला अनुभवाला मिळत आहे, पण त्याचं स्वतःचं ते अस्तित्व नसल्यामुळे ते काही काळानं ते मला दिसणार नाही. त्यामुळे हे जे सत्यत्व आहे, एक्झिस्टन्स जे आहे, अस्तित्व जे आहे, ते दोन प्रकारचं मानलं जातं. पहिला प्रकार आहे उपजत अस्तित्व. म्हणजे काय, इंट्रिन्सिक एक्झिस्टन्स. म्हणजे की ते त्या गोष्टीला त्याच्या उपजतच ते असतं, त्याला कुणाकडनं ते बॉरो करायची गरज नाही, त्याचं स्वतःचं असं ते एक्झिस्टन्स असतं. आणि दुसरं आहे बॉरोड एक्झिस्टन्स. म्हणजे काय की स्वतःचं अस्तित्व नाही, त्यानं ते उसनं घेतलेलं आहे. मग आता आपण जगताकडे जर निरीक्षण केलं तर काय दिसतं आपल्याला, की जगताचा पसारा भला मोठा अवाढव्य आहे, अति प्रचंड आहे, सगळं खरं आहे. त्याच्यामध्ये कोण कोण येतं जगतामध्ये, सगळंच. मी येते, इतर मनुष्य येतात, पशु पक्षी प्राणी, निर्जीव सजीव, चंद्र सूर्य, सगळं. पण एवढं असून सुद्धा या सगळ्यांना स्वतःचं अस्तित्व असं नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्ट निर्माण होते, काही काळ ती असते आणि नंतर ती नष्ट होते. जसं की आपण आपलंच उदाहरण घेऊया. माझ्या जन्माआधी मी नव्हते, आता जन्म झाला आणि काही काळ मी असेल. त्यानंतर माझ्या मृत्यूनंतर परत मी नसेल. का? कारण माझं स्वतःचं अस्तित्व माझं नाही आहे. नाहीतर काय हो, मी अमर्त्य राहिले असते ना. पण माझं स्वतःचं एक्झिस्टन्स हे मी परमतत्वाकडनं घेतलेलं आहे. माझंच काय, सगळ्या जगतानं जे अस्तित्व घेतलेलं आहे ते चैतन्य तत्वाकडनं उसनं घेतलेलं आहे. आणि उसनी घेतलेली गोष्ट ही परत द्यावी लागते, कधी ना कधीतरी आपल्याला ती परत करावी लागते. मग हे बॉरोड एक्झिस्टन्स कसं काय घडतं बाबा, तर त्याला कारण परिणामवाद असं म्हटलं जातं बरं का, कॉज अँड इफेक्ट. मातीचा घडा आपण बघितला, तो कशापासून बनला आहे, त्याचं कॉज आहे माती. मग त्या मातीपासून तो निर्माण झालेला आहे. त्या घड्यामधनं जर मी म्हटलं की सगळी माती काढून टाका, मला नुसता घडा द्या, तर तसं होईल का? नाही. घड्यामधनं माती सगळी काढून टाकली तर त्या पॉटला स्वतःचं एक्झिस्टन्स असं नसल्यामुळे ते नष्ट होतं. त्यामुळे इफेक्ट्स बदलत राहतात. कधी मातीचा घडा असेल, मातीचं भांडं असेल, मातीची बरणी असेल, अनेक गोष्टी इफेक्ट्स हे तयार होतात. कारण एकच आहे आणि कारण जर तिथे नसेल तर त्याचा इफेक्ट हा वेगळं अस्तित्व दाखवू शकत नाही. आणि त्यामुळेच जगताचा हा अवाढव्य डोलारा हा चैतन्य तत्वाच्या त्याच्या एक्झिस्टन्सवर, तर मूलभूत जो आहेपणा, असणेपणा,
अस्तित्व जे विश्वभर पसरलेलं आहे त्या मूळ पायावर आपण प्रत्येकजण उभे आहोत. प्रत्येक गोष्टीचा आपण अनुभव घेतो ना, म्हणजे आपण नेमकं काय करतो. हे टेबल आहे, मला टेबल दिसतं बरोबर, मला टेबलाचा अनुभव येतो. मी तुम्हाला सांगते इथे टेबल आहे, पण मला तेवढंच समजतं. मला फक्त वस्तू दिसते टेबल, पण ती त्याच्या खाली मूळ पाया जो सच्च आहे, असणेपणाचा, एक्झिस्टन्सचा, तो मला जाणवत नाही. आणि मी काय म्हणते, टेबल आहे म्हणजे टेबल ही वस्तू आहे. वस्तू येतात जातात बदलतात, पण त्याचा मूळ पाया जो आहे त्याची घडी कधी विस्कटत नाही. अगदी जगाचा प्रलय झाला, एकूण एक ब्रह्मांड जरी नष्ट झाली, किती हजारो लाखो असतील, किती असतील, सगळीच्या सगळी जरी नष्ट झाली तरी हे जे सत तत्व आहे, एक्झिस्टन्स हे तत्व, ते तसंच्या तसं अभंग पायारूप राहतं, ते नष्ट होत नाही. आता ते सगळं जगच जर नष्ट झालं तर ते एक्झिस्टन्स आहे हे सिद्ध करायला कोणती वस्तू तिथे राहत नाही, पण ते तिथे असतंच. असं हे मूलभूत सत्य आपल्या सकट सगळ्या जगताला त्याने अस्तित्व दिलेलं आहे आणि थोडे काळ ते अस्तित्व आपल्याजवळ असणार आहे. त्यामुळे त्याचा अंत बघून ज्ञानी पुरुषांनी बघितलेला आहे आणि त्याच्या स्वरूपाचा निर्णय केला आहे. या वाक्याचा मग अर्थ काय होतो की त्याच्या लक्षात आलं आहे की आपल्या सकट सगळेजण हे विनाशी जग असल्यामुळे, बदलतं असल्यामुळे हे कधी ना कधीतरी आपल्याला परत करावं लागणार आहे. शरीर आपलं प्रकृतीपासून बनलं आहे, पंचमहाभूतांपासून बनलं आहे, तर ते त्यांचं त्यांना परत करावं लागणार आहे आणि ते त्याच्यामध्ये विलीन होणार आहे. एकमेव सत्य जे आहे ते चैतन्य तत्व आहे. आता मी तुम्हाला मागे म्हटलं तसं प्रत्येक वेळेला आद्य शंकराचार्यांची छोटीशी कथा मी तुम्हाला सांगत जाणार आहे आणि अशा तऱ्हेनं आपण त्यांचं चरित्र बघणार आहोत. तर आद्य शंकराचार्य वयाच्या 7व्या वर्षी आचार्य ही पदवी घेऊन घरी आले. आर्यांबाला म्हणजे त्यांच्या आईला त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असं अगदी कौतुकानं होऊन गेलेलं होतं. मग काय करावं या छोट्या आचार्यांनी? त्यांनी घराच्या बाहेरच छोटंसं गुरुकुल चालू केलं आणि त्यांच्याकडे मोठी मोठी माणसं त्यांच्यापासून शिकायला यायला लागली आणि बघता बघता ही कीर्ती केरळच्या राजाच्या कानावर गेली. केरळच्या राजाला अतिशय कौतुक वाटलं आणि त्यानं आपल्या सेनापती आणि सैन्याबरोबर काही लोकांबरोबर त्यानं रत्न, हिरे, माणकं, अनेक भेटवस्तू त्याच्याबरोबर दिल्या आणि तो आद्य शंकराचार्यांच्या घरी त्यांना भेटायला म्हणून आला. आपले बाळ संन्यासी छोटे आचार्य तेव्हा तिथे घरी होते. त्यांनी त्यांना सगळं पहिले नमस्कार वगैरे झाले आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला आमच्या राजानं तिकडे राजदरबारामध्ये भेटायला बोलवलं आहे, त्यांची इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची आणि ही सगळ्या ज्या भेटवस्तू आहेत त्या राजेसाहेबांनी तुमच्याकरता दिलेल्या आहेत,
तुम्ही त्याचा स्वीकार करावा. शंकराचार्यांनी त्यांना काय उत्तर द्यावं ते शांतपणे म्हणाले, मला या भेटींची गरज नाही. या सगळ्या भेटी तुम्ही परत घेऊन जा. मला या कशाचाही मोह नाही. आणि राजदरबारी यायचं म्हटलं तर मी माझं गुरुकुल सोडून मी काय तिथे येऊ शकणार नाही. मला मान सन्मान, मान मरातब या सगळ्या गोष्टींची अजिबात इच्छा नाही आणि माझं कार्य सोडून मी तिकडे येणं शक्य नाही. तेव्हा राजेसाहेबांना मी मनापासून त्याबद्दल क्षमा मागतो असं माझा निरोप त्यांना सांगा. आणि त्यांनी अतिशय प्रेमानं प्रेमपूर्वक त्या सगळ्यांचं घरामध्ये आदरातिथ्य केलं. अतिशय नम्रतेनं ते सगळ्यांशी बोलले, सगळ्यांना नमस्कार केला. मी येऊ शकत नाही याबद्दल त्यांनी पुन्हा पुन्हा क्षमा मागितली आणि मग ते सगळेजण निघून गेले. राजेसाहेबांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना अतिशय कौतुक बरं का आणि अतिशय विस्मय वाटला की हा संन्यासी, अजून त्यांनी संन्यास ग्रहण केलेला नव्हता, पण तरीसुद्धा अगदी बालवयापासून त्याची संन्यस्त वृत्ती लोकांना जाणवल्याशिवाय राहत नव्हती. आणि मग राजाने स्वतः मनावर घेतलं की आपण शंकराचार्यांना भेटून यावं आणि स्वतः ते परत भेटी वगैरे घेऊन यांना भेटायला आले. परत तेच घडलं. अत्यंत विनयपूर्वक आचार्यांनी त्यांचं स्वागत केलं, पण राजदरबारी येऊन मानसन्मान घ्यायला त्यांनी नकार दिला आणि त्यांच्या भेटीसुद्धा त्यांनी परत पाठवल्या. तर असे हे आद्य शंकराचार्य. आता बोलूया श्लोक 17. हे सर्व जग ज्यानं विस्तारलेलं किंवा व्यापलेलं आहे ते मूळ चैतन्य स्वरूप अविनाशी आहे, हे लक्षात घे. या अव्यय तत्वाचा नाश करायला कोणीही समर्थ नाही. काय म्हणतात भगवान? भगवान असं इथे म्हणतायत की ते आत्मतत्व किंवा परमतत्व किंवा परब्रह्म जे सगळ्या जगताचं मूळ अधिष्ठान आहे ते अविनाशी आहे आणि अव्यय म्हणजे न बदलणारं आहे, स्थिर आहे. का? कारण जगत जे आहे ते क्षणभंगूर आहे. क्षणाक्षणाला त्याचा बदल होतो, मग काही काळाने त्याचा नाश होतो. मग अशी जी गोष्ट आहे जिचा विनाश होत असतो ती परमसत्य किंवा अविनाशी म्हटली जाऊ शकत नाही. बरोबर? कसं काय तिला अविनाशी म्हणायचं जगताला? जर ती विनाशच पावणारी आहे तर तिला अविनाशी म्हणू शकत नाही. सत्यतेच्या दृष्टीनं प्रमुख 2 पायऱ्या मानल्या जातात बरं का. पहिली जी परमसत्यता आहे ती कुठे आहे? ती परमतत्वाची म्हणजे परब्रह्माची आहे. ती जी सीट आहे, जागा, ती परमतत्वाची एकट्याची आहे. निर्गुण परमतत्व तिथे बसलेलं आहे, सदा सर्वदा आहे, विनाश होत नाही. मग त्याच्या खालच्या पायरीवर आपण सगळेजण येतो. हे जगत येतं, तुम्ही आम्ही येतो. हे सगळेजण त्याच्यापेक्षा जरा खालच्या पायरीवर आपली सत्यता आहे, सत्य आहे. आत्ता मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी सत्य आहे, नाही का? मी अनुभवाला येते, लोक माझ्याशी बोलतात, मी जगाचा अनुभव घेते. त्यामुळे ते सत्य जरी असलं तरी ते
तात्पुरतं सत्य आहे. परमतत्वाचं जे सत्य आहे त्याच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे ही व्यावहारिक सत्यतेवर आपण सगळेजण आहोत. त्यामुळे आपण अविनाशी नसल्यामुळे आपल्याला परब्रह्माचं स्टेटस आपल्याला कधी मिळत नाही, कधी मिळणार सुद्धा नाही. आणि या अवाढव्य पसारा जो क्षणाक्षणाला बदलतोय त्याला जर तोलून धरायचं असेल, त्याला जर का तोलून धरायचं असेल तर ते परमतत्व अविनाशीचं असायला हवं. मी जर असं म्हटलं की नाही बाबा मला नाही हे पटत, जगत पण विनाशी आहे, ठीक आहे मान्य आहे, तसंच ते परमतत्वसुद्धा विनाशी आहे, हो मला असं वाटतं. मग काय घडेल? मी तर विनाशी आहेच आणि माझ्या या सगळ्या जगताच्या मूळ पायाशी जो पाया आहे, अधिष्ठान आहे, तोही विनाशी, तोही डगमगीत. डोलाराही जगताचा डगमगीत, त्याचा पायाही डगमगीत. मग मला सांगा, ज्याचा मूळ पायाच डगमगीत असेल, कधीही नष्ट होऊ शकणारा असेल, तर ते जगत तोललं जाऊ शकेल का? नाही ना. ते तोलून धरण्यासाठी, त्याचे बदल घडणं शक्य होण्यासाठी खालचा जो तळ आहे तो अविकारी न बदलणाराच असायला हवा. जसं मूव्हीमध्ये कितीतरी गोष्टी घडत असतात, आदळआपट, मारामारी, कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये घटना घडतात, पण ज्या पडद्यावर ज्या स्क्रीनवर ही मूव्ही चाललेली आहे तो स्क्रीनसुद्धा उद्या जर नाचायला लागला तर ते मूव्ही त्याच्यावर टिकाव धरेल का? तसं बदलणाऱ्या जगताला त्याचे बदल शक्य व्हावेत म्हणून ते जे परमतत्व आहे ते अविनाशी आणि अविकारी आहे. श्लोक 18. नित्य अविनाशी अचिंत्य असा जो शरीराचा मालक आत्मा आहे, आत्मतत्व, त्याला जे प्राप्त होतात देह ते नाशिवंत असतात. म्हणून भारता तू युद्ध कर. ही दोन वेगवेगळी वाक्य झाली आहेत. तर त्याचा अर्थ आपण आता बघूया. हे आत्मतत्व हे अविनाशी आहे आणि त्याला अनेक शरीरं प्राप्त होत असतात. शरीर हे पंचकोशांनी बनलेलं आहे. पहिला आपला अन्नमय कोश, मग प्राणमय, मग मनोमय, मग विज्ञानमय आणि शेवटचा आनंदमय कोश. अशा 5 कोशांनी बनलेलं आपलं जे शरीर आहे त्याच्या व्यतिरिक्त आत्मतत्व वसलेलं आहे. कोशांचा आणि शरीराचा नाश होतो, आत्मतत्व मात्र अविनाशी असल्यामुळे ते बाजूला राहतं. जोपर्यंत आपल्याला अज्ञानाने वेढून टाकलेलं आहे. कोणतं अज्ञान? मी म्हणजे शरीर, हे ते अज्ञान. तोपर्यंत जोपर्यंत हे अंधकार त्याचा दूर होत नाही तोपर्यंत मी प्रत्येक वेळेला मरून जाणार देहाबरोबर, कारण मी म्हणजे देह आहे. पण ज्या वेळेला मला आत्मज्ञान होईल की ही सगळी शरीरं जी आहेत ती येत आहेत आणि जात आहेत, सगळा जर्नी त्यांचा आहे, माझा नाही आहे, हे जेव्हा मला ज्ञान होईल बरं का, तेव्हा काय घडेल? हे ज्ञान समजून चाला की मला आत्ता झालं. तर त्या क्षणी याच शरीरामध्ये असूनसुद्धा
मी कशी असेन आता? मी अमर्त्य असेन. म्हणजे काय? मी मरणारच नाही. मरणार तर माझं शरीर नष्ट होणारच आहे, पण माझं खरं स्वरूप मला कळलेलं असल्यामुळे जाणारे तो देह जाणारे ही अशी वृत्ती आल्यामुळे या शरीरामध्ये राहून सुद्धा मी आता अमर्त्य होऊन जाणार आहे. आणि मग नंतर ते काय शेवट करतात? म्हणून हे भारता तू युद्ध कर. कसं आहे ना, की म्हणजे या सगळ्या तत्वज्ञानानं अर्जुनाच्या डोळ्यासमोर निगेटिव्ह काही येऊ नये. म्हणजे मग असं पण वाटू शकतं, चला काही कशालाच अर्थ नाही, शरीर नष्ट होणार, सगळं नष्ट होणार, कशाला लढू, काय करू, माझी कर्तव्य तरी का करू, आणि मी नुसतं बसून राहिलो तरी काय बिघडणार आहे, असे विचार येऊ नये म्हणून अध्यात्माचं तत्वज्ञान नीट लक्षात घ्या. आपल्याला शरीराप्रती उदासीन व्हायला सांगत नाही, कर्तव्याप्रती आपल्याला अलिप्त राहायला कधीही सांगत नाही, बरं का. म्हणजे कळलं मला की आत्माच अमर आहे, शरीर नष्ट होणार आहे, मग कसलं काय, कशाचीच देणं घेणं नाही मला, नाही. जोपर्यंत हा मला जन्म मिळालेला आहे तोपर्यंत मला या शरीर मनाची नीट काळजी घ्यायची, आणि जी माझ्या अंगावर कर्तव्य पडतील ती व्यवस्थित मला पार पाडायची. त्यांनीच माझ्या या शरीराचं सार्थक होणार आहे. असू दे विनाशी, असू दे की तो विकारी आहे, बदलता आहे, मान्य आहे, पण म्हणून सगळं सोडून पलायनवाद स्वीकारायचं नाही आहे. याच मातीत घट्ट उभं राहून, बरं का, आहे याच मातीत उभं राहून अगदी प्रामाणिकपणे आपली सगळी कर्तव्य आपल्याला करायची, ती सोडायची नाही. म्हणून भगवान त्याला आठवण करून देत आहेत की बाबा रे, तू युद्ध कर. हे त्याला परत परत सांगितलं गेलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की पुन्हा तू हे सगळं स्मर. पण त्याचा अर्थ असा नाही की तू त्यातनं पलायन कर, त्यातनं पळून जा, असं कुठेही भगवंतांनी त्याला सांगितलेलं नाही आहे. म्हणून हे भारता तू युद्ध कर. आपण मागच्या वेळेला बघितलं ना, मागच्या अध्यायात स्वामी विवेकानंदांचं जे स्लोगन आहे रामकृष्ण मिशनचं, ते हेच सांगतं नाही का, की आत्म्यासाठी, स्वतःसाठी वैयक्तिक मोक्षप्राप्ती आपण करायची आहेच, पण म्हणून जगद्हितायच, समाजाभोवती असा तुसडेपणा नाही करायचा. कोणी काही अन्याय केला तर नाही तो सहन करायचा, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. श्लोक 19. शरीराचा मालक किंवा आत्मा हाच मारणारा आहे असं जो मानतो, बरं का, शरीराचा आत्मा हा मारतो किंवा तो मारला जातो असा जो समजतो त्यांना खरं ज्ञान नाही. का? कारण आत्मा कधीही मारत नाही आणि मारलाही जात नाही. का? कारण आत्मा हा अकर्ता आहे. तो फक्त साक्षी भावानं आपल्या शरीरामधील ज्या काही क्रिया घडतात त्या फक्त शरीर, मन आणि प्रकृतीच्या माध्यमातून हे सगळं घडत असतं. करता भोगता सगळं प्रकृती आहे. करणारी, न करणारी, दुःख देणारी, मारणारी, मरणारी, ही सगळी प्रकृती आहे. आणि मी केलं, मी मारलं, मी तसं केलं, मी जिंकलं असं म्हणणारा कोण आहे? माझ्या शरीरातला एक घटक अहमभाव ते म्हणत असतो. त्यामुळे आत्मा
त्याचं क्रेडिट घेत नाही, तो अकर्ता आहे. फक्त केवळ त्याला कर्ता कधी म्हटलं जातं तर तो शरीर आणि मनाच्या माध्यमातून हे कार्य करत असतो, या दृष्टीनं त्याला कर्ता म्हटलं जातं. आपण शरीर आणि आत्म्याची जर तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल बरं का. स्थूल शरीरापासून आपण सुरुवात करूया. स्थूल शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, ते नष्ट होणार. सूक्ष्म शरीर हे पंचतन्मात्र सूक्ष्म इंद्रिय यापासून बनलेलं आहे, ते नष्ट होणार. नष्ट होणार म्हणजे स्थूल शरीराचा नाश झाला की ते बाहेर पडणार. कारण शरीर हे मूळ प्रकृतीचं बनलेलं आहे त्रिगुणांनी, म्हणजे हे सगळे घटक हे प्रकृतीकडनं आलेले आहेत तिन्ही शरीरांचे, त्यामुळे ते विनाशी आहेत. परत बदल सगळे कुणामध्ये घडतात? या शरीरामध्ये. बाल्यावस्था, मग तरुणपण येतं, मग वृद्धावस्था, हे सगळे बदल विकार हे शरीराला आहेत, ते आत्म्याला लागू पडत नाहीत. आता श्लोक 20. हा आत्मा कधी जन्मत नाही आणि मरतही नाही. हा एकदा होऊन पुन्हा होणारा नाही असंही नाही. म्हणजे एकदाच तो आपला जन्माला आला आहे, झालं, त्याचं काम झालं, त्याचं तो नष्ट झाला, असंही होत नाही. हा अज कसा आहे? हा अज म्हणजे ज्याला जन्म नाही, मग जन्म नाही म्हणून मृत्यूसुद्धा नाही. नित्य आहे, नेहमीचा आहे, सगळ्या काळांमध्ये तो आहेच आहे. आणि काल ही संकल्पना जरी नष्ट झाली तरीसुद्धा तो उरणारच आहे. शाश्वत आहे आणि पुरातन आहे. शरीराचा वध झाला तरीही तो मारला जात नाही. शरीराला 6 बदलातून जावं लागतं. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, नंतर विपक्षीयते आणि विनश्यते. म्हणजे काय? जन्माला येणं, असणं, मग त्याच्यामध्ये वाढ होणं, मग हळूहळू वेगवेगळे परिणाम म्हणजे अवस्था यायला लागतात, बाल्यावस्था, तारुण्य वगैरे. त्यानंतर हळूहळू विपक्षीयते म्हणजे क्षय व्हायला लागतो आणि शेवटी विनश्यते म्हणजे शेवटी त्याचा नाश होतो. पण यापैकी कोणतेही बदल किंवा विकार हे आत्म्याला लागू पडत नाही. का? कारण ती पारमार्थिक सर्वोच्च सत्ता आहे. त्या सत्यतेच्या पायरीवर ही इज द ओनली चीफ बॉस. ही इज द ओनली चीफ बॉस ओव्हर देअर. त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, तो आहे, होता, राहील. श्लोक 21. हे पार्था, हा आत्मा अविनाशी, नित्य, अज आणि अव्यय आहे. अविनाशी म्हणजे ज्याचा विनाश होत नाही, नित्य म्हणजे नेहमी असणारा, अज म्हणजे ज्याला जन्म नाही, आणि अव्यय म्हणजे ज्याला विकार किंवा बदल नाही, असा जो आहे. हे ज्यानं ओळखलं तो पुरुष कोणास कसा मारवणार आणि कोणाला मारणार तरी कसा. श्लोक 22. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्र टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्र ग्रहण करतो, त्याचप्रमाणे देही म्हणजे कोण? शरीराचा मालक आत्मा हा जुनी शरीर टाकून देऊन दुसऱ्या नव्या शरीरांशी संगम पावतो. आत्मा अजन्म आहे,
अकर्ता आहे. परत एकदा आपण दोघांची तुलना बघूया, देह आणि आत्मा. देह हा पृथ्वीचा अंश आहे, तो जड आहे. आणि आत्मा कसा आहे, चैतन्यपूर्ण आहे. इंद्रिय जड आहे, आत्मा कसा आहे, चैतन्यपूर्ण आहे. अंतर्गत जो आपल्या प्राण खेळतोय तो कसा आहे, तर तो आपल्या जन्माबरोबर तो आतमध्ये त्याचं कार्य सुरू होतं आणि मृत्यूनंतर तो निघून जातो. म्हणजे तो विकारी आहे, बदलता आहे. आत्मा कसा आहे, तो बदलत नाही. मन काय करतं, मन संकल्प करतं, इच्छा करतं. करतं हा शब्द आला की मन हे करता होतं, बरोबर. आत्मा काहीच करत नाही, संकल्प नाही आणि इच्छा नाही, तो अकर्ता आहे. चित्त चिंतन करतं, आलं परत करतं. करणारं सगळं हे शरीर आहे आणि त्यातले आतले घटक. आत्मा काहीही करत नसल्यामुळे तो अकर्ता आहे. बुद्धी काय करते, निश्चय करते, निर्णय घेते, साधक बाधक विचार करते. हे असलं काही आत्मा करत नाही. त्यामुळे शरीर आणि मनाच्या स्तरावर आपण जर बघितलं तर सतत काही ना काहीतरी कार्य घडत असतं. आणि आत्म्याच्या स्तरावर त्यावेळेला काहीही कार्य घडत नसतं. आता ही जी वस्त्राची उपमा दिली आहे ती अगदी अतिशय पुरातन आहे आणि प्रसिद्ध अशी ती उपमा आहे. महाभारतामध्ये अजून एक उपमा आलेली आहे की आत्मा एक घर सोडून दुसऱ्या घराकडे निघून जातो, अशी पण उपमा आलेली आहे. म्हणजे काय की स्थूल शरीर नष्ट होतो, ते वस्त्र हे नष्ट होतं आणि आत्म्याला नवीन स्थूल शरीर मिळतं. हे लक्षात घ्या की मरणानंतर आतले जे 2 इनर कोट्स आहेत, आतले जे 2 शर्ट आहेत, ते शर्ट बाहेर पडलेले असतात आणि त्या शर्टांबरोबर मन, बुद्धी, अहंकार सगळं बाहेर पडतं आणि फक्त वरचा नवीन पोशाख हा त्याच्यावर बसवला जातो. आतलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, मन, बुद्धी, संचित सगळं आतमध्ये पहिलंच मागच्या जन्मांपासून आलेलं हे त्याच्यामध्ये आतमध्ये फिट बसवलं जातं. अर्थात प्रत्येक जन्मामध्ये ते बदल घडतच असतात. आपले विचार बदलतात, संस्कार बदलत असतात. त्यामुळे ते बदल घडत ते जे पॅकेट आहे पर्सनॅलिटीचं ते मात्र पुढे कॅरी फॉरवर्ड केलं जातं. फक्त बाहेरचा जो पोशाख आहे तो फक्त नवीन मिळतो. आता श्लोक 23. याला म्हणजे आत्म्याला शस्त्र तोडत नाहीत, अग्नी जाळत नाहीत, पाणी भिजवत नाही आणि वायू त्याला सुकवत नाही. पंचमहाभूतांपैकी 4 महाभूतं इथे घेतलेली आहेत आणि ती महाभूतंसुद्धा याला काही करू शकत नाहीत. आकाश फक्त सोडून दिलं आहे, कारण आकाशामध्ये काही बदल होत नाही. ढग येतात जातात पण आकाश निर्लेप असतं. पण बाकीची पंचमहाभूतांची तत्व त्यांचे विकार आहेत, त्यांचे कार्य आहेत. आणि खरं आहे, कारण पंचमहाभूतांना जन्म कोणी दिला आहे, तर या आत्मतत्वानं दिलेलं आहे नाही का. आत्मतत्वापासनं त्यानं स्वतःची शक्ती बाहेर काढली, माया. त्या मायेपासनं मग पहिल्यांदी पंचमहाभूतं तयार झाली. म्हणजे मूळचा जनक कोण आहे, तर निर्गुण परब्रह्म, आत्मतत्व, चैतन्य तत्व. त्यामुळे पंचमहाभूतं त्याच्याशी मुकाबला करू शकत नाही.
त्याच्याशी पंचमहाभूतच काय, कोणीच अगदी खालपर्यंत कृमी कीटक घ्या, कोणीच त्याच्याशी कोणी लढू शकत नाही. तेच मूळ आहे, त्याच्यामुळे आपण आहोत. त्यामुळे आपली काही सत्ता त्याच्यावर जाणं कधी शक्य नाही. पाणी भिजवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वायू सुकवू शकत नाही. 24 हा कधीही न तुटणारा, शस्त्रांनी तोडला जात नाही, न जळणारा, अग्नी जाळू शकत नाही, न भिजणारा, पाणी त्याला भिजवू शकत नाही, आणि न सुकणारा असा हा आत्मा कसा आहे, नित्य आहे म्हणजे नेहमी आहे, सर्वत्र भरलेला आहे, स्थिर आहे, अचल आहे, सनातन म्हणजे चिरंतन आहे. स्थाणू हा जो शब्द आहे तो म्हणजे अविकारी किंवा जो हलू शकत नाही तो. सर्वगत म्हणजे सर्वव्यापी आहे, शुद्ध आहे, सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. या आत्म्यालाच अव्यक्त या आत्म्यालाच अव्यक्त म्हणजे इंद्रियांना गोचर न होणाऱ्या, म्हणजे इंद्रियांना न समजणाऱ्या, अचिंत्य म्हणजे मनही ते जाणू शकत नाही, आणि अविकार्य म्हणजे ज्याला कोणतेही विकार नाही असं म्हटलं जातं. यासाठी हा आत्मा अशा प्रकारचा आहे हे जाणून त्याचा शोक करणं तुला योग्य नाही. आत्म्याला इंद्रिय जाणू शकत नाहीत, मन आपलं त्याची तिथपर्यंत झेप घेऊ शकत नाही, बुद्धी जाणू शकत नाही. मग आता हा आत्मा सिद्ध तरी कसा करायचा? एकीकडे आपण म्हणतो प्रत्येकामध्ये आत्मतत्व आहे, बरं आहे, पण एकीकडे आपण असंही म्हणतो की मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही, मग आता करायचं काय? तर आपण असं जाणायचं, उलट्या बाजूने तो प्रवास आहे. आपण अशा रीतीनं जाणायचं बरं का, की जे अनुभव जगामध्ये आपण घेतो, ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपण जे जे अनुभव, जे जे ज्ञान आपण घेतो, डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो त्या कशामुळे शक्य होतात? तर या सगळ्याच्या पाठीमागे मूळ पाया असलेल्या आत्मतत्वामुळे आपण हे सगळं बघू शकतो, ऐकू शकतो. असा उलटा प्रवास येतो. तिथून आपण असा इन्फरन्स काढावा लागतो की हे सगळं मला मुळात का घडतंय? तर माझ्या पाठीशी चैतन्य तत्वाचे आशीर्वाद आहेत म्हणून मी हे सगळं करू शकतो. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देते की पुस्तक आहे, टेबल आहे, हा जो अनुभव आपण घेतला तो कशाच्या जीवावर घेतला आपण? तर पुस्तकाला एक्झिस्टन्स कोणी दिलं? कोणी दिलं? सत्स्वरूप परमेश्वर तत्वानं. ते मूळचं बेसिक एक्झिस्टन्स ऑलरेडी आहे म्हणून पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो. त्याची जाणीव, त्याचे ज्ञान की बाबा हे पुस्तक आहे, हे ज्ञान मला कोणी दिलं? तर जे प्युअर कॉन्शियसनेसमध्ये
आत्मतत्वामधला जो दुसरा गुण आहे, कॉन्शियस असणं, जाणीव असणं, अवेअर असणं, त्याच्यामुळे मला हे सगळं कळतं आहे. त्यामुळे पुस्तक जरी फक्त नजरेला दिसलं तरी त्याच्या पाठीमागे हे तत्त्व उभं असल्यामुळे आपल्याला हे सगळं समजून येत आहे. आणि आत्मा आहे हे सिद्ध करण्यासाठी अजूनही एक प्रकारे सांगितलं जातं बरं का. ध्यानामधनं हळूहळू जेव्हा मनुष्य समाधी अवस्थेमध्ये जातो तेव्हा काय घडतं, तर डोळे बंद आहेत, म्हणजे बाहेरचं जग आपण पाहत नाही. मन बंद आहे, बंद या अर्थानं की कोणतेही विचार मनामध्ये नाहीत, बुद्धीमध्ये विचार नाही, बाहेरचे अनुभव, बाह्य जगत याचा अनुभव आपण तेव्हा घेत नाही. बरोबर, म्हणजे बाह्य जगत नाही, डोळे बघत नाहीत, कान काही ऐकत नाहीत, या दृष्टीनं की आपण एकांतामध्ये ती ध्यानसाधना करतो आहोत. मग अशा प्रकारे एक एक गोष्ट आपण शून्य करत आलो तरीसुद्धा मी असतेच. डोळे बंद केले तरी मी आहे. मन माझे विचार शून्य झालं तरीसुद्धा मी आहे. बाह्य जगताचा मी आत्ता अनुभव घेत नाही, पण तरीसुद्धा मी आहेच. हे जे उरतं ते आहे आत्मतत्व. श्लोक 26. अथवा हा आत्मा नित्य नसून, बरं का, म्हणजे असं समजा तुम्ही म्हणालात की हा आत्मा काही नित्यबित्य नाही बरं का, शरीराबरोबर येतो, शरीराबरोबर जातो. अथवा आत्मा नित्य नसून शरीराबरोबरच नेहमी जन्मतो किंवा मरतो असं जरी तू मानत असलास तरी त्याचा शोक करणं उचित नाही. सगळ्या बाजूंनी भगवान अर्जुनाला आणि त्याच्या निमित्तानं आपल्याला ही शिकवण देत आहेत की त्याचा शोक करणं योग्य नाही. 27. कारण जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे आणि जो मेला त्याला जन्म निश्चित आहे. दोन्ही गोष्टी अटळ आहेत. जन्म, मग त्याच्यानंतर मृत्यू, मग पुन्हा जन्म. हे चक्र, ही साखळी, ही अपरिहार्य आहे. त्यामुळे या अपरिहार्य गोष्टीचा शोक करणं तुला उचित नाही. आता काही पंथ असे आहेत की जे आत्मा हा अविनाशी आहे किंवा हे चैतन्य तत्व असं काही नसून, असं काही अविनाशी तत्व नाही असं जे मानतात, त्यांच्यासाठी हे 2 श्लोक भगवंतांनी योजलेले आहेत. श्लोक 28. सर्व भूत पहिल्यांदा अव्यक्त, मध्यंतरी व्यक्त आणि मरणसमयी पुन्हा अव्यक्त अशी जर सर्वांची स्थिती आहे तर हे भारता, त्यामध्ये शोक राहिला कुठे? या श्लोकामध्ये ना अगदी कटू सत्य एवढ्या वेगळ्या पद्धतीनं सांगितलं गेलेलं आहे की मन चरपतं आपलं क्षणभर. काय सांगितलं आहे की ते म्हणतायत, अर्जुना, अरे हे जे तू नातेवाईक बघतोयस, आजोबा पणजोबा गुरु हे ते, आपण सुद्धा नातेवाईकांच्या साखळीमध्ये असतो की नाही, तर यांची आणि तुमची भेट फक्त या जन्मापुरती आहे. ते जेव्हा नव्हते तेव्हा तुमचा संबंध नव्हता. ते आणि तुम्ही जोपर्यंत या बॉरोड एक्झिस्टन्सनी, बरं का, बॉरोड एक्झिस्टन्सनी जोपर्यंत आहे
तोपर्यंत हे सगळे संबंध आहेत. आरंभी अव्यक्त होतो म्हणजे काय, माझ्या जन्माच्या आधी मी अव्यक्त स्वरूपात होते, नाही का. आता मला शरीर मिळालं, जन्म मिळाला, मी व्यक्त आहे. आणि मृत्यूनंतर मी पुन्हा माझी गाडी अव्यक्ताकडे जाणार आहे. मग असा जर सगळा खेळ आहे तर तू कशाला शोक करतोस. गौडपादाचार्य जे आदिशंकराचार्यांचे परमगुरू बरं का, आदिशंकराचार्यांचे गुरु गोविंद पादाचार्य आणि त्यांचे गुरु गौडपादाचार्य, ते या श्लोकावर अशी नोट करतात की आरंभी पण नाही, मध्ये फक्त आहे आणि शेवटी पण नाही. हां, मग मध्येच सुद्धा आहे हे मानण्याची गरज काय आहे, असं तो त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. 29. जणू काय आश्चर्य अद्भुत वस्तू म्हणून याकडे कोणी बघतो, तसंच दुसरा कोणी आश्चर्यासारखं याचं वर्णन करतो आणि दुसरा कोणीतरी आश्चर्य म्हणून ऐकतो. पण याप्रमाणे वर्णन करून ऐकून सुद्धा कोणी याला तत्वतः जाणीत नाही. तत्वतः जाणणं म्हणजे काय, प्रत्यक्ष अनुभूती अजून आपल्याला जोपर्यंत त्याची येत नाही तोपर्यंत आपण जाणत नाही. पण मी याच्यावर असं म्हणेन की निदान आपण ते जाणून घ्यायचा आपला प्रयत्न तरी चालू आहे, ही काय कमी महत्त्वाची गोष्ट नाही, नाही का. एक पायरी का होईना आपण चढलेलो आहोत. त्यामुळे प्रत्यक्षात जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत त्याला कोणी जाणत नाही. श्लोक 30. सर्वांच्या शरीरामध्ये असणारा शरीराचा मालक हा आत्मा सर्वदा अवैध्य म्हणजे काय, ज्याचा कधीही वध होऊ शकत नाही. म्हणून हे भारता, सर्व म्हणजे कोणत्याही भूताबद्दल व्यक्तीबद्दल तुला शोक करणं योग्य नाही. कारण शरीर सगळ्यांचीच नष्ट होणार आहेत. आत्ता जरी तू कौरवांना मारलं नाहीस तरी तू काही फार मोठं वेगळी गोष्ट नाही केलीस, ते आत्ता त्यातून सुटतील. पण त्यांचं मरण केव्हा ना केव्हा तरी ते अटळच आहे. या दृष्टीनं तू कुणाबद्दलही शोक करू नकोस. आता या सगळ्या श्लोकांमध्ये आपण काय ऐकलं की बाबा तू आत्मा अविनाशी आहे आणि शरीर पडणार आहे म्हणून शोक करू नकोस. ठीक आहे, मान्य आहे. पण तरीसुद्धा उगाचच कारण नसताना एखाद्याने दुसऱ्याला का मारावं याचं उत्तर मिळत नाही. ठीक आहे बाबा, देह पडणारच आहे म्हणून मी काय असं म्हणू शकते तुम्हाला, अरे बाबा कधीतरी देह नष्टच होणार आहे, मी आत्ता तुला मारलं तर काय झालं, तो भयंकर गुन्हा ठरेल, नाही का. त्यामुळे आता ह्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा भगवंत पुढे देत आहेत की ठीक आहे, जरी शरीर अविनाशी नसलं तरी त्याला मुद्दामून का मारायचं किंवा लढाईसारखं हिंसक कृत्य आपण का करायचं, या प्रश्नाची उत्तरं आता पुढे चालू होतात. पहिल्यांदा काय केलं भगवंतांनी, सांख्य योगाप्रमाणे म्हणजे आत्मज्ञान योगाप्रमाणे ही सगळी थिअरी त्यांनी मांडली की बाबा असं असं आहे, शरीरामध्ये आत्मा आहे आणि देह आहे, आत्मा असा असा आहे. आत्म्याचं सगळं वर्णन करून झाल्यानंतर आता ते पुढची एक्सप्लेनेशन देत आहेत.
लढाईसारखं हिंसक कृत्य हे का करायचं? त्याचं कारण असं आहे की एकतर कौरवांनी यांना अजिबात त्यांचा न्याय हक्क दिला नाही, बरोबर? अत्यंत दुष्टपणे ते वागलेले आहेत. मग अशा वेळेला आत्मसन्मानासाठी कर्तव्य म्हणून युद्ध करणं भाग पडतं. म्हणजे काय आहे ना की नुसतं बाह्य कर्म बघून चालत नाही. बाह्यता आपल्याला काय दिसतं? युद्ध झालं, हजारो माणसं गेली, हे बाह्य आहे. पण त्याच्यावरनं आपल्याला कन्क्लुजन काढता येत नाही. प्रत्येक कर्माच्या मागे जी प्रेरणा असते, जी बुद्धी असते, जो विचार असतो, तो महत्त्वाचा असतो. आणि तो जर न्याय्य असेल, बरं का, तो जर नीतीपूर्ण असेल, न्याय्य असेल, तर मग बाहेरचं कृत्य बरोबर दिसायला कितीही हिंसक दिसलं तरी त्याला इलाज नसतो. श्लोक 31. शिवाय स्वधर्माकडे बघितलं तरीसुद्धा तुला असं कचरणं म्हणजे पलायन करणं योग्य नाही. आलं बघा एक्सप्लेनेशन. उगाचच नाही कोणाला अशी हौस लागली आहे, चल बाबा एक मस्त मजा म्हणून आपण युद्ध करूया, असं कधी घडत नाही. ते काय सांगतायत त्याचं कारण धर्मोचित युद्धापेक्षा, धर्मोचित युद्ध आहे. उगाचच काहीतरी मनानं घेतलंय म्हणून, लोभासाठी म्हणून, मोह पडला म्हणून, अयोग्य कारणासाठी हे युद्ध घडत नाही आहे. हे योग्य आहे. धर्मोचित युद्धापेक्षा क्षत्रियाला श्रेयस्कर असं दुसरं काही नाही. अर्जुना, अरे आत्ताच्या या क्षणापर्यंत तू क्षत्रियच होता असणार आहे. आयुष्यभर तुझा क्षत्रिय धर्म तू अतिशय निष्ठेनं पाळलास ना. अत्यंत पराक्रमी बलाढ्य योद्धा म्हणून तू कीर्ती मिळवलीस की नाही. आणि मग आता हे काय? सगळा तुझा क्षात्र धर्म तू संपूर्णपणे विसरून गेलेला आहेस बाळा. बत्तीस. आणि सहजगत्या उघडे सापडलेले स्वर्गाचे द्वार, सहजगत्या उघडे असलेले स्वर्गाचे द्वार असे जे हे युद्ध म्हणजे काय? त्याचा अर्थ की धर्मोचित युद्धामध्ये जरी मरण आलं तरी ते मरणसुद्धा योग्य कारणासाठी आणि अतिशय शूरपणे आलेलं असल्यामुळे या शूरवीरांना स्वर्गाची दारं उघडी असतात. हे जे युद्ध ते क्षत्रिय भाग्यवान त्यांनाच प्राप्त होतात. ऐक बाळा, ऐक, जागा हो. तुझं जे कर्तव्य आहे ते भानावर ये आणि काय आत्ता कर्तव्य आहे ते तू नीट बघ. श्लोक 33. म्हणून तुझ्या धर्माला, क्षत्रिय धर्माला, जो तुझा स्वधर्म आहे, तुझ्या धर्माला अनुकूल असे हे जर युद्ध तू करणार नाहीस, शब्द बघा, हे जर युद्ध तू करणार नाहीस, असं नाही सांगत की तू केलंच पाहिजेस. हे काउन्सिलिंग आहे. भगवान हे तर श्रेष्ठ जगताचे भगवान, त्यांना सहज म्हणता आलं असतं मी सांगतोय ना म्हणून युद्ध कर, हजारो प्रश्न विचारू नकोस मला, मी म्हणतोय कर युद्ध. नाही, प्रत्येकाच्या विचारानेच, त्याच्या विचार स्वातंत्र्याप्रमाणेच त्यानं ती गोष्ट करायला हवी. म्हणून भगवान असं म्हणतात, जर तू हे युद्ध करणार नसशील तर काय होईल? तुझी कीर्ती तू गमावून बसशील. आत्तापर्यंत सगळ्या लोकांमध्ये तुझी जी ख्याती आहे, लोक जे अत्यंत आदरानं तुझ्याकडे बघतात,
ते सगळं निघून जाईल. कारण तू पलायन करशील. श्लोक 34. इतकंच नाही तर सर्व लोक तुझी अक्षय दुष्कीर्ती गात राहतील. अक्षय कीर्ती नाही, दुष्कीर्ती गात राहतील की हा असा गेला पळून, ऐन वेळे युद्धात समोरच्या लोकांना बघून घाबरला आणि युद्ध सोडून त्यानं पळ काढला, अशी तुझी दुष्कीर्ती होईल. आणि दुष्कीर्ती म्हटली की संभावित पुरुषाला मरणापेक्षाही मरणच नाही का. अरे आत्तापर्यंत एवढं तुझं कर्तृत्व, एवढी तुझी सगळीकडे प्रसिद्धी, आणि आता लोक तुझ्या मागे तुझ्या तोंडावर काय वाटेल ते बोलतील, ते तुला सहन होईल. ही दुष्कीर्ती म्हणजे तुझ्यासाठी मरणच आहे रे बाबा. श्लोक 35. काउन्सिलिंगच्या सगळ्या कौशल्यांच्या वृत्ती भगवंतानी ओतलेल्या आहेत. कसे ते त्याला पुढचं सगळं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आणून त्याचा परिणाम त्याला दाखवत आहेत. श्लोक 35मध्ये ते म्हणतात, रणातून तू भयानं मागे पडलास, म्हणजे भीती वाटली तुला आणि त्यामुळे तू पळ काढलास, असे सर्व महारथी समजतील. म्हणजे हे पुढचे जे योद्धे आहेत ते. आणि ज्यांना तू आज बहुमान्य झालेला आहेस, म्हणजे तू कितीतरी जणांसाठी आदर्श असशील. तुझ्या पराक्रमानं कितीतरी जण कौतुकानं तुला डोळ्यासमोर ठेवून तुझा आदर्श समोर ठेवत असतील. बहुमान्य झालेला आहेस ते आता तुझी किंमत कमी करून टाकतील. कमी काय, शून्यच करून टाकतील. 36. तसंच तुझ्या सामर्थ्याची निंदा करून तुझ्याबद्दल बोलू नयेत अशा अनेक गोष्टी तुझे शत्रू बोलतील. तूच वाव देणार आहेस. लोक बोलणारच. पळून गेलास युद्धातनं तर लोक काय तुझे कौतुक करत येणार आहेत का तुझ्या मागोमाग? ते तुझ्या मागोमाग तुझी निंदाच करणार आहेत. आणि मग यापेक्षा अधिक दुःखदायक ते काय बाबा. श्लोक 37. आता ते निर्वाणीचं परत एकदा सांगतायत. अर्जुना, पलायन करू नको, मेलास तर स्वर्गात जाशील. का? वीरमरण आलं, योग्य कारणासाठी युद्ध घडलं, आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, युद्धाचा निश्चय करून उठ. कसे ते त्याला त्याच्यामध्ये अगदी सगळं हे मनाच्या क्षुद्र अशा भावनांनी तो जो व्यापून गेलाय त्याला ते कसं चैतन्य देत आहेत हे बघा एकेका श्लोकातून. आता 2:37 हा जो श्लोक आपण आत्ता वाचला, मेलास तर स्वर्गात जाशील, त्यासाठी एक छोटीशी कथा सांगून मी आता हा एपिसोड इथे संपत आहे. विक्रम बात्रा, शेरशाह, कारगिल युद्धाचा शेरशाह परमवीर विक्रम बात्रा. जन्म 1974, मृत्यू 1999. 25 वर्षांचं अवघं आयुष्य. कारगिल युद्धामध्ये 17,000 फूट उंचीवर हिमशिखर .5140 जिंकण्याची जबाबदारी आर्मीनं विक्रम बात्राजींवर घातली आणि त्यांना विचारलं की या ऑपरेशनचा सिग्नल तू काय देशील. तेव्हा त्यांनी मिस्किलपणे सांगितलं, ये दिल मांगे मोर. म्हणजे काय, असे अनेक छोट्या छोट्या शिखर सर करत
मला पूर्णपणे विजय प्राप्त करायचा आहे. मद्दी ये दिल मांगे मोर हे त्यांनी मिश्किलपणे म्हटलेलं उत्तर कारगिल युद्धाचा महामंत्र झाला. त्यानंतर अजून एक पॉईंट म्हणजे शिखर त्यांना सर करायला सांगितलं. ते त्यांनी केलंसुद्धा. पण एका सहकार्याला ते छावणीमध्ये आतमध्ये आणत असताना त्यांच्यावर शत्रूंचा गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू घडला. त्यानंतर त्यांचे वडील गिरीधारी लाल बात्रा यांनी आपल्या वीरपुत्रावर एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, बरं का, मी आत्ता इथे ही कथा का सांगते, कारण त्या पुस्तकामध्ये त्यांचे वडील असं म्हणतात, ह्या श्लोकाचा रेफरन्स ते देऊन म्हणतात, माझ्या वीरपुत्रानं भारत मातेच्या संरक्षणासाठी सगळे प्रयत्न केले आणि त्याला वीरगती प्राप्त झाली आणि भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं गेलं. असा रेफरन्स ते या श्लोकाचा त्या पुस्तकामध्ये देतात. म्हणजे विचार करा मंडळी, केवढा दुःखाचा आघात त्या पित्यावर झालेला आहे, पण तरीसुद्धा तो शांतपणे सहन करून आपलं दुःख आपल्या मनाशी ठेवून त्यांनी गीतेचा हा श्लोक त्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान हे आपल्या भारतीय जनमानसामध्ये किती खोलवर रुजलेलं आहे याची तुम्हाला सगळ्यांना नक्कीच कल्पना येईल. श्लोक नंबर 37 आपण इथे पूर्ण केला. आता हा एपिसोड मी इथे संपवत आहे. या एपिसोडमध्ये आपण अध्याय 2 याचे श्लोक 16 ते श्लोक 37 असे आपण श्लोक बघितले. आता पुढच्या एपिसोडमध्ये पुढचे श्लोक आपण बघूया. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या आणि तुम्हाला माझे कार्यक्रम आवडले तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.